आपल्याला कायदे क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवायचे, वकील, जज किंवा कायदेशीर सल्लागार अशा जबाबदाऱ्यांवरती काम करायचे, तर मग पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणामध्ये LLM हा आपल्यासाठी वकिली क्षेत्रातील शिक्षणाचा उत्तम मार्ग ठरू शकतो। या पदव्युत्तर शिक्षणामध्ये तुम्हाला कॉर्पोरेट लॉ, आंतरराष्ट्रीय कायदा, फौजदारी कायदा, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अशा पद्धतीच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाच्या कायद्यांचं विशेष ज्ञान मिळू शकेल। या प्रकारच्या शिक्षणामुळे एकतर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकता, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अमुक एका कायद्यामधील तज्ञता म्हणजे एक्सपर्टाइज मिळू शकतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अगदी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत वकिली करण्यासाठीची म्हणजे उच्च पदस्थ होण्यासाठीची संधी मिळू शकते। या शिक्षणानंतर आपण कॉर्पोरेट लॉयर बनू शकतो, आपण लीगल ॲडवायझर बनू शकतो। ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन दिल्यानंतर आपण न्यायाधीश, जज बनू शकतो। त्यासोबत आपण मानवाधिकार या क्षेत्रामध्ये ॲडवायझर आणि कन्सल्टंट बनू शकतो। तर LLM सारखं शिक्षण आपल्याला निश्चितपणे कायदा क्षेत्रामध्ये कॉर्पोरेटपासून ते न्यायिक व्यवस्था आणि शासकीय व्यवस्था, त्याचबरोबर देशामधल्या कामासोबतच आंतरराष्ट्रीय कामांमध्ये उपयोगाला येऊ शकते। म्हणजे आपण नोकरी देखील करू शकतो आणि आपण स्वतःचा कन्सल्टिंग व्यवसाय देखील करू शकतो। तर ज्यांना असं वाटतंय की आम्ही ऑलरेडी कायदा विषयातलं शिक्षण घेतलेलं आहे, आता आम्हाला LLM सारखं उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी निश्चितपणे LLM हा उत्तम करिअरचा पर्याय आणि शिक्षणाचा पर्याय ठरू शकतो।